Okay, let's go. नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला. तर भावांनो, आपला आजचा व्हिडिओ खरंच खूप खास झालेला आहे, कारण आपला आजचा जे काही व्हिडिओ आहे ते आपण गणपती बाप्पा जे काही आपली सिरीज चालू आहे त्याच्या रिलेटेड इथे केलेलं आहे. आणि आज जे काय आपल्या ते इथं फेसकॅम इथं होऊ नाही शकत आहे काही कारणामुळे, पण लवकरच आपले फेसकॅम पण कंटिन्यू येतील, त्याची काही काळजी नका करू. फक्त सपोर्ट राहू द्या तुमचा. व्हिडिओ कसा झाला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओचा डेमो मी तुम्हाला आधी सुरुवातीला दाखवलेला आहे. तर भावांनो, अशाच प्रकारची व्हिडिओ एडिटिंग तुम्हाला पण शिकायची असेल तर पटकन आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करून टाका. चला, आपण तुमचा काही जास्त टाईम नाही घेऊया, डायरेक्ट आपली एडिटिंग इथं चालू करूया. पण त्याआधी व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इथं आपल्याला काय करायचं आहे, कॅपकट ॲप चालू करून घ्यायचं आहे. कॅपकट ॲपसाठी तुम्हाला माहिती आहे VPN कनेक्ट करायला लागते. तर VPN कनेक्ट करा आणि मग कॅपकट ॲप इथं चालू करा. कॅपकट ॲप चालू केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट्स येईल, याच्यावर इथं क्लिक करा. ॲप तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल. तर तुम्हाला इथे काय करायचं आहे, डिस्क्रिप्शनमध्ये जे काही आपले ॲप आहे ते इन्स्टॉल करून मटेरियल तिथे डाउनलोड करायचं आहे. तिथे तुम्हाला एक मी व्हिडिओ दिलेला आहे, ते व्हिडिओ तुम्हाला इथं सगळ्यात तिथं ॲड करायचा आहे. व्हिडिओच्या ॲड करायच्यानंतर व्हिडिओला सिलेक्ट करून इथे तुम्हाला एक ऑप्शन भेटेल एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ म्हणून. इथं मी तुम्हाला ऑप्शन इथे दाखवून टाकतो, एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ. इथं तुम्हाला खाली जसं तुम्ही स्क्रोल करशाल तसं इथे तुम्हाला हे ऑप्शन दिसेल. तर याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथं जे काही प्लसचं ऑप्शन येते लास्टला एक थोडी इथं हे येईल ब्रँडिंग, याला इथे डिलीट करा. याला इथं सिलेक्ट करून डिलीट करा आणि याला इथे काय करा, या म्युझिकला सिलेक्ट करून इथे तुम्हाला एक ऑप्शन भेटेल बीटचं. इथे बीट करून याला ऑटो जनरेट इथं करून टाका. याला इथं ॲटो जनरेट केल्याच्यानंतर बघू शकता ॲटोमॅटिक ज्या ज्या ठिकाणी आपली बीट आहे तिथं ॲटोमॅटिक एक मार्क इथं येऊन जाईल. काही तुम्हाला इथं थोडा वेळ लागेल पण ते ॲटोमॅटिक इथं येऊन जाईल. बघू शकता आपली जे काही ॲटोमॅटिक जे काही बीट जनरेशन आहे इथं झालेली आहे. तर हे इथं झाल्याच्यानंतर इथे राईट करायचं आणि तुम्हाला ते सॉन्ग इथं ऐकून घ्यायचं आहे. बघू शकता ज्या ज्या ठिकाणी आपल्याला बीट पाहिजे त्याच ठिकाणी आपली बीट आली का हे तुम्हाला आधी बघण्यासाठी मी काय करतो, आपलं माईक इथे डिस्कनेक्ट करतो. मी इथे माईक आपलं डिस्कनेक्ट केलेलं आहे, तर आपण ऐकून घेऊया. Okay, let's go. तर मला तर वाटतं इथं सगळं आपलं सॉन्ग इथं बरोबर आलेलं आहे. तर इथं तुम्हाला काय करायचं आहे, आता तुम्ही जसं डेमोला बघितलं सुरुवातीला तुम्हाला इथं काहीच नाही करायचं. सुरुवातीला एक आपला फक्त ओव्हरलेवाला व्हिडिओ लावायचा आहे. तर ती कुठून लावायचं तुम्ही तुम्हाला दाखवून देतो इथं. तर या बीटमार्कपर्यंत बघू शकता इथं जे काही 0.08ची जे काही बीटमार्क आहे इथपर्यंत तुम्हाला आपला फक्त एक ओव्हरलेवाला व्हिडिओ इथं लावायचा आहे. ते तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमधून ॲड करायचं आहे. इथून ॲड ओव्हरलेमधून मी तर ते व्हिडिओ इथं ॲड. तर भावना आता इथं आपल्याला ओव्हरलेवाला व्हिडिओ ॲड करायचा आहे. तो ओव्हरलेवाला व्हिडिओ डायरेक्ट ॲड ओव्हरलेमधून नाही ॲड करायचा, आपण थोडी ते वेगळं करूया. आपल्याला या बीटमार्कपर्यंतच ओव्हरलेवाला व्हिडिओ पाहिजे. तर आपल्या वरच्या व्हिडिओ सिलेक्ट करून याला इथंच तुम्हाला स्प्लिट करायचं आहे. सगळ्यात आधी व्हिडिओला इथं स्प्लिट करा. व्हिडिओ स्प्लिट झाला म्हणजे व्हिडिओचे 2 तुकडे झाले, समोरचा वेगळा मागला वेगळा. तर आपल्याला इथं काय करायचं आहे, समोरचा जे काही तुकडा आहे, समोरचा जे काही भाग आहे आपल्या व्हिडिओचा ते आपल्याला रिप्लेस करायचं आपल्या ओव्हरलेवाल्या व्हिडिओसोबत. तर ते इथं कसं करायचं, या व्हिडिओला इथं सिलेक्ट करायचं. व्हिडिओला सिलेक्ट करून खाली तुम्हाला ऑप्शन भेटेल रिप्लेसचं. इथं तुम्हाला खूप जरा मागं भेटेल, तुम्हाला इथं सर्च करायला लागेल म्हणजे शोधावं लागेल. तर इथे रिप्लेसचा ऑप्शन आहे, याला इथे क्लिक करायचं. आणि भावनो, ही जे काही आपले ओव्हरलेवाले व्हिडिओ आहे सगळे तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये नाही भेटणार, एकच देईल मी याच्यातला. पण तुम्हाला जर हे सगळे ओव्हरलेवाले व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही मला नक्की खाली कमेंट करा, आपण त्याच्यावर एक सेपरेट ट्युटोरियल इथं घेऊन येऊया. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे ओव्हरलेवाले व्हिडिओ वापरणार आहोत. तर याला इथं फक्त सिलेक्ट करायचं आणि कन्फर्म करायचं. कन्फर्म केल्यानंतर आपला जे काही व्हिडिओ असेल आधीचा त्याच्यासोबत हा व्हिडिओ इथे रिप्लेस होऊन जाईल ॲटोमॅटिक. तर हा व्हिडिओ रिप्लेस झाल्यानंतर तुम्हाला याला काय करायचं, थोडं झूम करायचं तर करू शकता, असे तर झूम करून घ्या. आणि याला इथं काय करायचं, तुम्हाला याला झूम करायच्यानंतर इथंच तुम्हाला एक ऑप्शन भेटेल ॲडजस्टमेंटचं. इथं ॲडजस्टमेंटचा ऑप्शन आहे. तर तुम्हाला याला काय करायचं आहे, तर याला आपल्याला काय करायचं, रिसेट करूया सगळ्यात आधी. तर कारण आपलं प्रोवालं जे काही सेक्शन होतं ते दबलं होतं, तर आपला व्हिडिओ ते एक्सपोर्ट होणार नाही. तर डायरेक्ट तुम्हाला काय करायचं आहे, ब्राईटनेस थोडी ते कमी करायची, कॉन्ट्रास्ट थोडी ते वाढवायची. अशा प्रकारे जे काही ऑप्शन असेल ते तुम्हाला थोडी त्याची जे काही आपला बॅकग्राऊंड व्हिडिओ आहे ते थोडा तसा ॲडजस्ट करून घ्यायचं आहे काय अशा प्रकारे.
तुम्हाला जसं वाटत असेल तुम्ही तसं इथं ॲडजस्ट करू शकता. तर इथं ॲडजस्ट झाल्याच्या नंतर आता इथून पुढे जे काही फोटो आहे, म्हणजे आता हे सगळा आपला व्हिडिओ आहे ज्याचा आपण सॉन्ग इथे एक्स्ट्रॅक्ट केलं फक्त. तर आता या व्हिडिओला तुम्हाला काय करायचं आहे, ज्या ठिकाणी आपली बीट आहे त्या ठिकाणी येऊन असं याला इथं स्प्लिट करायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे व्हिडिओ इथं सिलेक्ट करायचा आणि अशा प्रकारे इथं स्प्लिट करायचं फक्त तुम्हाला. अशा प्रकारे जेवढे आपले त्या बीट आलेले आहे तेवढ्या सगळ्यांना आपल्याला असं इथं स्प्लिट करायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे काय तर आपल्या प्रत्येक जे काही व्हिडिओला असं तुम्हाला इथं स्प्लिट करून घ्यायचं आहे का अशा प्रकारे. वरचा जे काही व्हिडिओ आहे ते आपला व्हिडिओ असणार आहे, तर त्याला आपल्याला फक्त इथे रिप्लेस करायचं आहे इमेजसोबत. तर ते पण कसं करायचं मी सांगूनच देतो, पण त्याआधी फक्त याला इथं असं स्प्लिट करा. म्हणजे तुमचा आपल्याला जे काही टाईम आहे तिथे वाचून जाईल. नाहीतर आपल्याला एक व्हिडिओ इथं एक फोटो आपल्याला इथं ॲड करून त्यांची जे काही ड्युरेशन आहे तिथं ॲडजस्ट करायला लागत होती, पण ते आपल्याला इथं काही काम ठेवलं नाही बाबा. आपण डायरेक्ट इथं जे काही आपण डायरेक्ट इथं स्प्लिट करून डायरेक्ट रिप्लेसचं तिथं काम ठेवलेलं आहे. तर बस असेल इथं स्प्लिट करा. स्प्लिट आपल्या सगळ्या व्हिडिओचा पार्ट इथं झालेला आहे. तर इथं तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता. इथे तुम्हाला काय करायचं आहे, आता जिथून आपण फोटो म्हणजे हे जे काही व्हिडिओ आहे हा ओरलेल्या व्हिडिओच्या नंतर इथून आपलं म्युझिक स्टार्ट व्हायला. तर इथं तुम्हाला यायचं आहे. इथं आल्याच्यानंतर इथे तुम्हाला एक ऑप्शन भेटेल रिप्लेसचं. जसं आपण आधी केलं तर तसंच रिप्लेस करायचं. फोटोच्या सेक्शनमध्ये जायचं आणि इथे तुम्हाला काय करायचं, ज्या ठिकाणी आपले फोटो आहे गणपती बाप्पाचे ते फोटो इथे लावून घ्यायचं आणि याला इथे ऑटोमॅटिक रिप्लेस होऊन जाईल. हे रिप्लेस झाल्यानंतर याला इथे काय करायचं, थोडं इथं झूम इन करायचं, झूम इन करून घ्यायचं. तर हे तुम्हाला सगळं आहे की नाही प्रोसेस, तुम्हाला सगळ्या व्हिडिओ म्हणजे जे काही फोटोज आहे ते सगळी तसे रिप्लेस करायचे एक एक पार्टसोबत. तर या ठिकाणी आपल्याला हे इथं ॲड करायचं आणि याला इथं असं थोडं झूम इन करायचं काय अशा प्रकारे. पुन्हा पुढच्या याला सिलेक्ट करायचं, याला इथं ऑटोमॅटिक इथे रिप्लेसचं ऑप्शन येईल. तुम्ही इथे खाली बघू शकता इथं रिप्लेसचं ऑप्शन येऊन जाईल. त्याला इथे सिलेक्ट करून पुढचा फोटो इथे लावून घ्यायचा आणि त्याला असं इथं झूम इन करून घ्यायचं काय अशा प्रकारे. तर आता इथे काय येईल भावनिक अडचण देईल, कारण आपले सगळे फोटो जे काय आहे ना ते वेगवेगळ्या रेशोचे आहे. तुम्ही जर एका रेशोची व्हिडिओ जे काही व्हिडिओमध्ये फोटो वापरले तर ते तुमच्यासाठी अजून चांगलं होईल. त्यासाठी एकाच रेशोची वापरा. आता सध्या आपल्याकडे अवेलेबल नाही आहे, त्यासाठी मी तुम्हाला याच्यावर आता सध्या व्हिडिओ एडिटिंग शिकवल. पण तुम्हाला जे काही डेमो आहे मी जसं दाखवला तसंच आपला व्हिडिओ इथं होऊन जाईल. तर बघू शकता इथे तुम्हाला रिप्लेसचा ऑप्शन क्लिक करायचं, फोटो सिलेक्ट ऑटोमॅटिक होऊन जाईल. इथं बस झूम इन करायचं. तर अशा प्रकारे जेवढे काय आपण त्याची स्प्लिट केली ते जेवढे काही वरच्या व्हिडिओला आपण स्प्लिट केलं तर तेवढ्या सगळ्या त्या स्प्लिटवाल्या तुकड्यांना आपल्याला इथं असं रिप्लेस करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला रिप्लेस करायचं आणि थोडं असं इथं झूम इन करून घ्यायचं आहे. तर आपल्याला जेवढे काही फोटो जे आहेत म्हणजे जेवढे आपण त्याला स्प्लिट केलं तर त्या सगळ्या स्प्लिटवाल्या तुकड्यांना आपल्याला या फोटोसोबत असं इथे रिप्लेस करून घ्यायचं आहे. बस फोटोला टच केले की ऑटोमॅटिक रिप्लेस होऊन जाईल फोटो. तर अशा प्रकारे आपले सगळे आपले जे काही फोटोज आहे तर आपले सगळे फोटोज असे तुम्हाला इथं रिप्लेस करून घ्यायचे आहे. तर बघू शकता इथं फक्त रिप्लेसच्या ऑप्शनवर क्लिक करायचं, फोटोज इथं सिलेक्ट करायचा आणि जसं झूम इन करून घ्यायचं. तर आपले लास्टचे एक 5-6 फोटो असतील ज्यांना आपल्या इथं रिप्लेस करायचं आहे. तर आपण ते इथं रिप्लेस करून घेऊया आपल्याच्यानं. तर इथं फोटोला शेअर करून इथे तुम्हाला रिप्लेसचा ऑप्शन भेटेल. बघू शकता. अरे यार, तर अशा प्रकारे इथं थोडं अवघड जात आहे मला. तर असं इथं रिप्लेस करून घ्यायचं आहे. बघू शकता, कारण तब्येत बरी नाही आहे त्यामुळे थोडं इथं अवघड जात आहे, बाकी काही विषय नाही. तर असं इथं रिप्लेस तुम्हाला ऑटोमॅटिक करून यायला इथं झूम इन करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे याला पण इथं सुरुवातीला जायचं, इथं रिप्लेसचं ऑप्शन आहे, म्हणजे इथं सिलेक्ट करायचं, इथं असं झूम इन करून घ्यायचं. एक लास्टचे 4-5 फोटो आहे भावानो, बस ते लवकरात लवकर असे तुम्हाला इथे मी रिप्लेस करून दाखवतो. बघू शकता अशा प्रकारे इथं झूम इन करायचं. पुन्हा याला पण सेम तर रिप्लेसचं ऑप्शन येऊन जाईल, झूम इन करायचं.
तर अशा प्रकारे आपण सगळे जे काही पार्ट आहे तिथे रिप्लेस केलेले आहे. तर सगळे पार्ट रिप्लेस करायच्यानंतर सुरुवातीला यायचं आहे आणि इथं ओव्हरलेचा ऑप्शन आहे. ओव्हरलेमधून ॲड ओव्हरलेमध्ये जायचं आहे आणि इथे मी तुम्हाला एक PNG दिलेली आहे. ती PNG तुम्हाला इथं ॲड करायची आहे. बघू शकता आतुरता आगमनाची. ही PNG सुरुवातीला इथं ॲड करा. PNGला इथं थोडं झूम करा. तर असं इथं PNGला झूम करायचं आणि PNGची ड्युरेशन जे काय असेल ते अशी जिथपर्यंत आपला ओव्हरले आहे तिथपर्यंत अशी इथं वाढवून घ्यायची आहे. तिथपर्यंत वाढवल्याच्या नंतर इथं तुम्हाला काय करायचं, आपल्या ओव्हरलेची जे काही ब्राईटनेस आहे त्या ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन ब्राईटनेस जे काय असेल याची ती तुम्हाला इथं कमी करायची आहे थोडी. अशा प्रकारे काय तर ब्राईटनेस कमी करा आणि कॉन्ट्रॅक्टच्या जागी सॅच्युरेशन पण थोडी इथं कमी करून टाका. कारण आपलं जे काही टेक्स्ट आहे तिथे बरोबर दिसला पाहिजे, त्यासाठी आपण इथं ॲडजस्टमेंट करत आहे. तुमचं जशा प्रकारचं टेक्स्ट असेल तशा प्रकारची तुम्हाला इथं ॲडजस्टमेंट करायला लागेल. तर आपण अशा प्रकारे इथे ठेवून टाकूया. ते एवढे ते ठेवून टाकायचं आहे आणि आपल्या वरच्या PNGला म्हणजे जे काही आपला ओव्हरले आहे त्याला इथं ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोवाली एक कोणती पण ॲनिमेशन तुम्ही इथे लावू शकता. काही अशा प्रकारे तुम्हाला याची जरा टायमिंगचं जरा ॲडजस्ट करावं लागेल. आपण अशी इथं ॲडजस्ट करूया. जागी आपण दुसरी एखादी लावून टाकूया. आता खूप सारे ॲनिमेशन आहे, तर तुम्हाला जी इथं चांगली वाटत ते तुम्ही इथे लावू शकता. बघू शकता ही आपल्याला चांगली वाटत आहे बऱ्यापैकी, तर ही आपण इथे लावून टाकूया. ही इथे लावल्यानंतर तुम्हाला जी टायमिंग ते बरोबर सेट करायची आहे, तर आपण हे एकदा लावून बघू. ही इथे चांगली वाटेल तर ही आपण इथे लावून टाकूया. आपल्याला त्याच्यात खूप सारे ऑप्शन आहे त्यामुळे आपण कन्फ्यूज होत आहोत. ज्या ठिकाणी तुम्हाला खूप सारे ऑप्शन असतील त्या ठिकाणी तुम्ही कन्फ्यूजच होता का हे लावू का ते लावू. त्यामुळे मी पण इथं कन्फ्यूज होत आहे. पण आपण फक्त इथे एडिटिंग शिकायला आले, तर तुम्हाला कोणतं पण आवडत असेल किंवा तुमच्या दिमागात तो किंवा तुमच्या आयडिया काही वेगळी असेल तर तुम्ही तिथे लावू शकता. जसं आता मी कन्फ्यूज झालो तसं तुम्ही पण होशाल, यात काही विषय नाही. तर इथे तुम्हाला आता काय करायचं आहे, आता या सगळ्या फोटोना सिलेक्ट करायचं आहे. इथे तुम्हाला काय करायचं आहे, ॲनिमेशनमध्ये तुम्हाला खूप सारे ॲनिमेशन दिसतील. इफेक्ट्समध्ये तुम्हाला खूप सारे व्हिडिओ इफेक्ट्स इथे दिसतील. तर यामध्ये तुम्हाला ना एक इफेक्ट मी तुम्हाला दाखवून देईल, ते तुम्हाला इथे सगळीकडे लावायचं आहे. तर मी ते आधी व्हिडिओ इथे तुम्हाला इफेक्ट इथं मी सांगून देतो आधी. तर इफेक्ट लावायच्या आधी आपण इथं जे काही आपलं जे काही आपल्या फोटोला जे काही इफेक्ट लावायचं आहे ती आधी लावून घेऊया, नंतर आपला इफेक्ट इथं लावूया. तर ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमधले जे काही इफेक्ट आहे ते आपण सगळ्यात इथं लावून टाकूया. कॉम्बोमध्ये बघू शकता 3D कार्डवाले इफेक्ट आहे. अजून याच्या पुढे पण तुम्हाला इथे दिसून जाईल. बघू शकता 3D वाले इथे इफेक्ट आहे, तर ते तुम्हाला आधी इथे लावायचे आहे. तर हे असे इथे लावून घेऊया. बघू शकता हा इथे लावलेला आहे. हा इथे लावल्याच्या नंतर तुम्हाला इथे काय करायचं आहे, फोटोला सिलेक्ट करून थोडी त्याचा फोटो इथे ॲडजस्ट करायचा काय अशा प्रकारे. पुन्हा त्यानंतर याला पण सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोवाला इफेक्टमध्ये जाऊन इथे तुम्हाला काय करायचं, हे वाला इफेक्ट इथे लावायचा आहे. इफेक्ट लावायचा, इफेक्ट लावून घ्या आधी. सगळ्यात आधी सगळ्या फोटोला इथे सिलेक्ट करा आणि अशा प्रकारे इथे इफेक्ट इथे लावून घ्या. हा वाला इफेक्ट इथं आपण लावूया. तुम्हाला इथं 3D जे काही वाली इफेक्ट आहे ते तुम्हाला इथं खूप सारे इथे भेटून जाईल. तर तुम्हाला जे काही चांगलं वाटत आहे तशा प्रकारे एक एक इथं लावून घ्या. तर सगळ्यात आधी आपण इथे इफेक्ट लावून टाकूया. नंतर आपले फोटो जे काय ते इथं ॲडजस्टमेंट इथं करून टाकूया आणि नंतर आपला इफेक्ट जे काही मी सांगत होतो ते इफेक्ट आपण नंतर लावूया. सगळ्यात आधी हे आपलं जे काही 3D वाले जे काही इफेक्ट आहे ती तशी आपण इथं लावून घेऊया. तर इथं लावून टाकायचं आहे. पुन्हा यानंतर आपल्याला हा इफेक्ट इथं लावायचा आहे. हा इथे लावायच्यानंतर पुन्हा इथे सिलेक्ट करून हा इफेक्ट इथे लावून टाकायचा. तर अशा प्रकारे आपले जेवढे काही इफेक्ट आहे ते सगळे इफेक्ट आपण इथे सगळ्यात आधी इथे लावून टाकूया. बघू शकता हा वाला पण इफेक्ट आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला जेवढे काही 3D वाले इफेक्ट दिसतील ते सगळे 3D वाले इफेक्ट तुम्हाला इथे सगळ्यात आधी इथे लावून घ्यायचे आहे. तर भावनो या ठिकाणी आपण आपले सगळे जे काही इफेक्ट आहे 3D वाले इफेक्ट आहे बघू शकता हे सगळे आपण इथे लावलेले आहे. तर हे सगळे इफेक्ट लावायच्या नंतर तुम्हाला इथे काय करायचं बघू शकता, तुम्हाला इथं साईडला क्लिक करायचं आहे. साईडला क्लिक केल्यानंतर आता बघू शकता आपले जे काही फोटो आहे ते सगळे इथे छोटे दिसत आहे. जर ते तुम्हाला जास्त छोटे दिसत असल्यास जसं इथं प्रॉब्लेम आला मला, तर तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक फोटोला इथे सिलेक्ट करून तुम्हाला पाहिजे त्या पोझिशनला असं इथं झूम करायचं आहे. कारण आपण जेव्हा पहिली एडिटिंग करत होतो तेव्हा असा प्रॉब्लेम नाही आला, पण आता आला मला. त्यामुळे ही अशी अडचण जाऊ शकते, कारण ॲप थोडा आपला VPN असल्यामुळे एखाद्या वेळेस वेगवेगळ्या इफेक्ट इथं मारते. तर त्यासाठी फक्त फोटो तुम्हाला असे छोटे वाटत असेल तर फक्त फोटोला इथे सिलेक्ट करायचं आहे आणि 2 बोटांना फक्त इथं झूम करायचं. जास्त काय वेळ नाही लागणार, 1 ते 2 मिनटाचं काम लई झालं. तर बस आधी तर तुम्हाला फोटोला इथं झूम करायचं आहे. कारण आपण जे काही इफेक्ट सांगलो ते थोडा वेगळा होता. आधी आपण एडिट करते वेळेस आपण थोडं वेगळं इथं प्रॉब्लेम दिला, तर आता तसं देत नाही आहे. त्यासाठी आपल्याला इथं थोडं इथं झूम करायला लागेल. सगळ्या फोटोला नाही, जे तुम्हाला वाटत आहे तेच तुम्ही इथं झूम करू शकता. मला इथं बऱ्यापैकी वाटत आहे की सगळेच फोटो इथं झूमिनमध्ये गेले किंवा छोटी दिसायले, त्यामुळे मी असं इथं झूम करत आहे. बघू शकता अशा प्रकारे. तर हे असं तुम्हाला इथं झूम करून घ्यायचं आहे. तर इथं झूम केल्याच्या नंतर आता तुम्हाला इथं काय करायचं आहे बघू शकता. हे सगळं झाल्याच्या नंतर इथं तुम्हाला आधी आता आपल्या इथं PNG पण आलेली आहे अशा प्रकारे काय तर इथून तुम्हाला काय करायचं आहे, शॅडोचा इफेक्ट इथं लावून टाकायचा आहे. बघू शकता
तर या ठिकाणी ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन तुम्हाला एक शॅडोची जे काही PNG आहे ती इथे तुम्हाला लावून घ्यायची आहे. बघू शकता ही शॅडोची आपली PNG आहे तिथे लावून घ्या. PNG लावून घ्या. PNGची ड्युरेशन जे काय असेल ती अशी खालून इथून खेचून घ्या एकदम शेवटपर्यंत अशा प्रकारे. PNG आपली ही शॅडोच्या PNGची जास्त गरज नाही आहे, पण थोडा इफेक्ट इथे येईल त्यामुळे आपण हे PNG इथे तुम्हाला सांगत आहे. तर ही PNG इथे लावून घ्या आणि त्यानंतर लगेच त्याच ऑप्शनला या आणि तिथून परत ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन परत एक आपली जी काही आतुरतावाली जी काही PNG मी तुम्हाला दिलेली आहे बघू शकता ही वाली PNG इथे लावून घ्या. हे PNG इथे लावून घ्यायची आणि या PNGची ड्युरेशन एकदम शेवटपर्यंत इथे वाढून टाकायची आहे काही अशा प्रकारे आणि या PNGला असं इथं ॲडजस्ट करून टाका सेंटरला. तर हे असं इथे झाल्याच्या नंतर भावनो आपली ही जे काही व्हिडिओ आहे तो पूर्णपणे रेडी झालेला आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे वरच्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवर क्लिक करून आपला आजचा रेडी व्हिडिओ तुम्हाला इथे एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर इथं बघू शकता कलर करेक्शनवाला आपला प्रोचा इफेक्ट इथे लागलेला आहे. तर मी ते इथे रिमूव्ह करून आपल्या व्हिडिओ ते एक्सपोर्ट करून घेतो. चला भावनो असाच व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा. चला भावनो आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये.